नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली आणि मधुभाऊंची भेट झाल्यानंतर सायली आता मधुभाऊंना घेऊन आतमध्ये येते. मधुभाऊ आता सगळ्यांसोबत बसलेले असतात. सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत असतात. मधुभाऊंसोबत गोड गप्पा चालू असतात. सायलीने आता मधुभाऊंना फराळ वाढलेला असतो. मग सायली मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ, मला सांगा बरं की यातला कुठला कुठला फराळ मी बनवला ते मला पटकन चाखून सांगा. मग मधुभाऊ म्हणतात की अगं साऊ बाळा, मला फराळ चाखायची तरी काय गरज आहे, नुसतं बघून मी सांगू शकतो की यातला कुठला फराळ तू बनवलायस ते. मग तेव्हा अश्विन आता मधुभाऊंना म्हणतो की काय हो मधुभाऊ, तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर वगैरे बसवलेत का? काय हो मधुभाऊ, तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर वगैरे बसवलेत का, की फक्त तुम्हाला बघून कळेल की हा फराळ सायली वहिनीने बनवलाय ते? तो म्हणतात की निसर्गाने प्रत्येक बापाच्या डोळ्यात असे स्कॅनर बसवलेलेच असतात. खरं तर आमची सायली अगदी लहानपणापासून कुसुमला फराळ बनवण्यात मदत करायची. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जेव्हा सायली 12-13 वर्षांची होती ना, तेव्हापासून मी फक्त माझ्या साऊ बाळाच्या हातचाच फराळ खाल्लेला आहे. बाकी मी कुठलाही फराळ कधी खात नाही. काय सौ, बरोबर बोलतोय ना मी? तेव्हा सायली आता हसू लागते. सर्वांनाही आता खूप कौतुक वाटतं की 12-13 वर्षापासून सायली स्वयंपाकामध्ये एवढी तरबेज आहे आणि 12-13 वर्षापासून ती फराळ बनवत होती. एवढंच काय तर मधुभाऊ फक्त तिच्या हातचं फराळ खायचे. हे सगळं बघून, मुलीचं आणि बापाचं अतूट नातं बघून सगळ्यांना खूप आनंद होत असतो. कुसुमताई म्हणतात की हो मधुभाऊ, अगदी बरोबर बोलताय हा. म्हणजे जेव्हापासून सायली फराळ बनवायला शिकली तेव्हापासून सायलीने मला कधी तिची मदतही करू दिली नाही आणि मलाही तिने कधी फराळ बनवायला सांगितला नाही. तेव्हापासून दिवाळीचा फराळ बनवण्याचा सगळा कॉन्ट्रॅक्ट हा फक्त सायलीकडेच होता, कारण मधुभाऊ सुद्धा सायलीच्याच हातचं फराळ खात होते. पण मधुभाऊ खरं सांगू का, मी सायलीचा फराळ ओळखते, पण जेव्हा मी खाऊन बघेल तेव्हा मला तो ओळखू येईल. असा पाहून मी पण नाही सांगू शकत हा. कल्पना म्हणते की बरं मग मधुभाऊ, तुम्ही सर्वांना सांगा ना की यातलं सायलीने काय काय बनवलंय ते. मधुभाऊ म्हणतात की अहो, त्यात ओळखण्यात इतका अवघड काय आहे. आता बघा, ह्या ज्या चकल्या आहेत, ज्या चकल्या बनवल्या आहेत त्याचे काठ किती सारखे आहेत. म्हणजे ह्या चकल्या माझ्या साऊनेच बनवल्या आहे. मधुभाऊंनी सायलीनेच चकल्या बनवल्या ही गोष्ट व्यवस्थित ओळखलेली असते. त्यामुळे सायलीला खूप आनंद होतो आणि बाकी सर्वांना आश्चर्य वाटतं. मधुभाऊ पुढे म्हणतात की बघा, आता ती करंजीकडे बघा. करंजी कशी मध्ये टम्म अशी फुगली आहे. याचा अर्थ ही करंजी फक्त माझी साऊबाळच बनवू शकते. ही करंजी सुद्धा माझ्या साऊबाळानेच बनवली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की आता हे बेसनाचे जे लाडू आहेत ते सुद्धा माझ्या साऊबाळानेच बनवले. कारण काय आहे माहितीये? कारण बेसनाच्या लाडूंवर अर्धे बदाम लावण्याची जी टेक्निक आहे ना, ती माझ्या साऊबाळाचीच आहे. मी लहानपणापासून तिला ओळखतो. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. त्यामुळे प्लीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तसंही लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो. तर मित्रांनो, विचार कसला करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. आणि हा जो चिवडा आहे तो मात्र काही साऊबाळाने बनवला नाहीये. मी सांगतो ना, हा साऊबाळाने नाही बनवलाय. तेव्हा सर्वांना आता आश्चर्य वाटतं की मधुभाऊने एवढं करेक्ट कसं काय ओळखलं. प्रताप म्हणतो की मधुभाऊ, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ना डिटेक्टिव्ह असायला हवं होतं. ज्या अर्थी तुम्ही फराळ व्यवस्थित ओळखलाय त्या अर्थी तुम्ही डिटेक्टिव्हच शोभता बरं का. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की अहो, एक बाप असलं म्हटल्यावर डिटेक्टिव्ह तर असणारच ना. अस्मिता मात्र मधुभाऊंकडे बघून मनामध्ये म्हणत असते की 1.5 वर्ष जेलमध्ये राहिलेत, 1.5 वर्ष हे लॉकरमध्ये होते आणि कसलं भूषण सांगताय, आणि काय तर फराळ व्यवस्थित ओळखलाय, किती कौतुक सांगताय स्वतःच्या डिटेक्टिव्हगिरीचं. मधुभाऊ आता सगळ्यांना सांगत असतात की खरं तर माझं आणि साऊबाळाचं, आमच्या दोघांचं रक्ताचं नातं जरी नसलं ना, तरी सुद्धा आमच्यातले बंध मात्र रक्तातल्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट आहेत. मधुभाऊ जेव्हा असं बोलतात तेव्हा सायली आता इमोशनल होते. मधुभाऊंचं आणि सायलीचं ते प्रेम बघून अर्जुन सुद्धा भावूक झालेला असतो आणि अर्जुन तर अगदी रडवेला झालेला असतो. आता चैतन्याला ही गोष्ट समजते, त्यामुळे चैतन्य अर्जुनला आधार देत असतो. आणि मग आता हे भावूक वातावरण चेंज करण्यासाठी चैतन्य म्हणतो की हे बघा, कसं आहे की आपण जांभई दिल्यानंतर समोरच्याला सुद्धा जांभई येते की नाही. आता त्याचप्रमाणे सायली वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं तर लगेचच अर्जुनच्याही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे बघा, सायली आणि अर्जुनचं खरंच एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळ्यांना त्यातून जाणवत असतं. आणि मग सगळे त्या दोघांना हसू लागतात.
तर आता प्रताप हा अर्जुनला समजावून सांगत असतो की अर्जुन, आता तू बघितलंस ना, मधुभाऊंनी सायलीच्या मनातलं किती व्यवस्थित ओळखलं. जर नवऱ्याला जर बायकोच्या मनातलं असं ओळखता आलं, म्हणजे तुला जर सायलीच्या मनातलं असं ओळखता आलं, तर सगळे प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतात, तुमच्यात कधी भांडणच होणार नाही. अर्जुन आता बोलून जातो की हो, मी सुद्धा सायलीला खूप चांगलं ओळखतो. खरं तर मला इथल्या सगळ्या पदार्थात सायलीच दिसते. सायली आता अर्जुनकडेच बघू लागते आणि अर्जुन, सर हे काय म्हणताय? अश्विन म्हणत असतो की दादा, अरे काय बोलतोयस तू? हे नाही, प्रेम हे आंधळं असं असं म्हणतात, परंतु जर प्रेम हे असं असायला लागलं आणि सगळ्या फराळामध्ये जर प्रेम दिसायला लागलं, तर मात्र लवकरच्या लवकर सायकॅस्ट्रिकची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार हा दादा. मला असं वाटतंय मी एक काम करतो, मी कॉलच लावतो. असं म्हटल्यावर आता सगळेजण हसू लागतात. मग आता कल्पना अर्जुनला विचारते की काय रे अर्जुन, आता तू म्हटला की तुला फराळामध्ये सायली दिसते, मग मला सांग की तुला फराळामध्ये सायली का दिसते आणि फराळामध्ये आणि सायलीमध्ये काय असं साम्य आहे की ती तुला फराळात दिसते? मग तेव्हा आता अर्जुन सायलीचं कौतुक करत, तिचं वर्णन करत आणि कशा प्रकारे ती फराळासारखी आहे हे सांगत असतो. अर्जुन म्हणतो की आता हा चिवडा बघा, या चिवड्याप्रमाणे सायली ही इंटरेस्टिंग आहे. तिच्यासोबत घालवलेला कुठलाही क्षण बोरिंग कधीच नसतो. कसा बऱ्याच गोष्टींचा चिवडा हा मिश्रण असतो, त्याचप्रमाणे सायलीच्या पर्सनॅलिटीला सुद्धा वेगवेगळ्या शेड्स आहेत. आता ही करंजी बघा, ह्या करंजीप्रमाणे सायली गोड आहे. सायली खूप डेलिशियस आहे. करंजी जशी वरून खुसखुशीत असते, त्याप्रमाणे सायली सुद्धा वरून खुसखुशीत आहे आणि आतमधून मात्र खूप प्रेमळ. आणि हो, सायलीला चकलीसारखी तिखट सुद्धा म्हणता येईल हा, असं म्हटल्यावर सायली हसू लागते. अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की सायली चकलीसारखी का आहे माहितीये का? कारण जर सायलीच्या माणसांना कोणी त्रास दिला तर सायली मात्र काट्यांसारखी बाहेर येते, त्यामुळे सायली ह्या काटेरी चकलीसारखी आहे. मग अस्मिता आता अर्जुनला म्हणते की अर्जुन, आता सगळा काही फराळ सांगून झालाच आहे, आता फक्त तेवढे लाडू राहिले, तेही सांगून टाक. अर्जुन म्हणतो की आता ह्या लाडवावर ज्या प्रकारे बदामाचा अर्धा तुकडा लावलाय ना, त्याचप्रमाणे सायलीने या घरामध्ये येऊन या घराची सुंदरता वाढवली आहे. ज्या प्रकारे तो बदामाचा तुकडा लाडवाला सुंदर बनवतो, आकर्षित बनवतो, त्याचप्रमाणे सायलीने या घराला आकर्षित केलंय, सायलीने या घराला सुंदर बनवलंय. आणि हो, सायली ह्या मोतीचूर लाडूप्रमाणे स्पेशल सुद्धा आहे. आपल्याला ह्या लाडवाला कसं आल्हाद हँडल करावं लागतं, त्याचप्रमाणे सायलीचं मनही आहे, जे खूप नाजूक आहे आणि सायलीच्या मनाला सुद्धा खूप हळूवारपणे हँडल करावं लागतं. सायलीची तारीफ करत करत अर्जुन हा सायलीकडेच बघत असतो आणि सायलीची फराळाप्रमाणे तो तारीफ करत असतो. फराळातलं आणि सायलीतलं काय साम्य आहे हे सर्वांना सांगत असतो. आता अशी तारीफ कधीच कोणी केली नसेल, कोणीच आपल्या पार्टनरला फराळासोबत कम्पेअर केलेलं नसेल, परंतु अर्जुनला मात्र फराळामध्ये सुद्धा सायली दिसलेली असते. हे बघून अर्जुन आणि सायलीचं अतूट नातं आणि त्यांचं अनोखं प्रेम हे सगळ्यांना जाणवत असतं. सायली तर अक्षरशः भारावून गेलेली असते, कारण अर्जुनने तिचं एवढ्या गोड शब्दात कौतुक केलेलं असतं आणि सायली ही अर्जुनकडेच बघत असते आणि तिला खूप छान वाटत असतं. तेव्हा कुसुमताई मात्र अर्जुनकडे बघत असते. कुसुमताईला हे माहीत असतं की सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे, त्यामुळे त्याने जर तिची तारीफ केली तर तिला छानच वाटणार आहे. परंतु हा अर्जुन का सायलीची एवढी तारीफ करतोय आणि खरंच हा मनापासून करतोय का तारीफ तिची? अर्जुनच्या ह्या वागण्यावर, अर्जुनच्या एक्सप्रेशनवरनं आणि ज्या वेमध्ये तो सायलीकडे बघत असतो, त्या वेळेने मात्र आता कुसुमताईला डाऊट आलेला असतो की खरंच अर्जुनचंही सायलीवर प्रेम नाही आहे ना, असं तिच्या मनात आता हा प्रश्न डोकावलेला असतो. अर्जुनची तारीफ आता करून झालेली असते, सगळ्यांना खूप आवडलं असतं. तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन, काय तारीफ केली अरे तू बायकोची? म्हणजे आतापर्यंत कुठल्याही नवऱ्याने अशी बायकोची तारीफ केली नसेल, अशी तारीफ अर्जुन तू आज सायलीची केली आहे बरं का. तेव्हा आता अस्मिता म्हणते की तुमच्या सगळ्यांचं झालं असेल आणि मेन म्हणजे सायलीचं कौतुक करून झालं असेल तर मी प्लीज आता झोपायला जाऊ का? मग तेव्हा अश्विन जोक करत अस्मिताला म्हणतो की अस्मिताई, तुला माहिती आहे, अगं तू सुद्धा ह्या लाडवाप्रमाणेच आहे. अस्मिता लगेच आता हरभऱ्याच्या झाडावर चढते आणि म्हणते की खरंच अश्विन, मी ह्या लाडवासारखी आहे, मी गोड आहे ना. म्हणजे अश्विन म्हणतो की हा, म्हणजे तुझे जे गाल आहेत ते असे 2 लाडू गालामध्ये ठेवल्यासारखे वाटतात हा. तुझे गाल कसे गोल गरगरीत पण रागाने हा, असं म्हटल्यावर सर्वजण आता अस्मितावर हसू लागतात. अस्मिताला खूप वाईट वाटतं. अस्मिता आता रागाने जरा अश्विनकडे बघत असते. मग अर्जुन म्हणतो की नाही ग अस्मिताई, तू खरंच लाडवासारखीच आहे.
तू लाडवासारखीच गोल आहे, लाडवासारखीच आहे, सगळे फंक्शन लाडवासारखे आहेत, परंतु प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, तू मेथीच्या लाडवासारखी आहेस. असं म्हटल्यावर आता पुन्हा सर्वजण अस्मितावर हसू लागतात. मग अस्मिता अर्जुनला मारते. अस्मिताची खेचण्यासाठी चैतन्य, अश्विन आणि अर्जुन कधीही मागे पडत नसतात आणि यावेळी सुद्धा त्यांनी लाडवाचं उदाहरण देऊन अस्मिताला बरोबर फसवलेलं असतं आणि बरोबर ते तिची चेष्टा करत असतात. आता अस्मिताला खूप राग येत असतो. अस्मिता म्हणते की मम्मा प्लीज बघ ना गं, हे कसे मला चिडवत असतात नेहमी. सर्वजण मात्र त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत असतात. तर इकडे प्रियाला मात्र अजिबात देखवत नसतं की सगळेजण त्यांचा आनंद व्यक्त करताय आणि इथे माझा कोणी विचारच करत नाहीये. त्यामुळे प्रिया आता उगाचच आदळआपट करत असते आणि म्हणत असते की इथे मी दिवसभर रडतीये, परंतु इथे कोणाला काही माझी पडलेलीच नाहीये. इथे पडलीये फक्त स्वतःची. स्वतः नवीन कपडे काय घालताय, फटाके काय उडवताय, परंतु मला काय वाटतं याचा कोणी विचार करतच नाहीये. मग तेव्हा रविराज आता प्रियाला म्हणू लागतो की तन्वी, तुझी चूकच गंभीर होती. खरं तर तू माझी मुलगी आहे म्हणून तुला शिक्षा नाही झाली. आतापर्यंत ते जेलमध्ये सुद्धा गेलं असतं. प्रिया म्हणते की हो का बाबा, मग ठीक आहे, तुम्हीच मला जेलमध्ये टाका आणि तुम्हीच द्या मला जेलमध्ये टाकून. नाहीतर बाबा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला मारूनच का नाही टाकत, टाका ना मला मारून. तसंही इथे माझ्यावर प्रेम करणारं कोणीच नाहीये. कोणाला सुद्धा माझ्याविषयी थोडी सुद्धा आपुलकी नाहीये. कोणी माझा विचारही करत नाही. खरं तर मी आश्रमामध्ये होते ना, तेच बरं होतं. आज खऱ्या अर्थाने माझे आई वडील माझ्या सोबत आहे, तरी सुद्धा मी पोरकी आहे आणि मी एकटी आहे. आता तर मी पूर्णपणे एकटी पडली आहे असं म्हणत ड्रामा करत आता प्रिया रडत रडत तिथून निघून जाते. सर्वांना टेन्शन आलेलं असतं. म्हणजे सुमन आणि प्रतिमा मात्र प्रियाच्या त्या अश्रूंना भुललेल्या असतात. सुमन म्हणत असते की भाऊजी अहो बघा ना, ही तन्वी कशी रडत गेली. हो, तिला खूप वाईट वाटलं या सगळ्या गोष्टीचं. ती आता तिच्या खोलीत गेली आहे. मागच्या वेळीप्रमाणे तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही करून घेणार नाही. प्रतिमाला आता हे पहिल्यांदाच कळलेलं असतं की याचा अर्थ प्रियाने स्वतःला संपवण्याचा आधी एकदा प्रयत्न केलाय. त्यामुळे प्रतिमाला थोडी भीती वाटत असते. नागराज सुमनला म्हणत असतो की सुमन अगं काय बोलतीये भल्या दिवाळीच्या दिवशी, अगं जरा शुभ शुभ बोल. मग रविराज सुमनला सांगत असतो की सुमन तू काळजी करू नकोस, ती काहीही करून घेणार नाहीये आणि तिने किती मोठी चूक केली आहे हे तिलाही सुद्धा चांगलंच माहिती आहे. मला माहिती आहे ना, तिचं आता हे नेहमीच होऊन गेलंय. चिडेल आणि नंतर शांत होईल, नेहमीच आहे तिचं. त्यामुळे तू काळजी करत बसू नकोस उगाच. नागराज मनामध्ये म्हणत असतो की पण मी म्हणतो ह्या प्रियाला ओव्हर करायची काय गरज आहे आणि काय एवढी चिडून ती तडकाफडकी घरात निघून गेली, रूममध्ये निघून गेली. दादा जर अजून चिडलं तर तिचं इथं घरात राहणं सुद्धा मुश्किल होईल. ही गोष्ट साधी तिला कळत का नाही. निदान सध्या जे पथ्यावर पडतंय ते भागवून घेण्याच्या ऐवजी ही अजून प्रॉब्लेम क्रिएट करायला लागली आहे. प्रतिमाला मात्र प्रियाची काळजी वाटू लागते. तर इकडे मधुभाऊ आता सगळ्यांना म्हणत असतात की हा दिवस खरंच खूप आनंदात गेला आणि खरंच मला तुम्हा सर्वांना भेटून खरंच खूप आनंद झाला. माझ्या साऊ बाळाला मी आज भेटलो. माझ्या दिवाळीचं खरं म्हटलं तर सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही. पण आता मात्र मला निघावं लागेल. सायली म्हणते की मधुभाऊ अहो काय बोलताय तुम्ही, निघायला लागेल म्हणजे एवढ्यात निघणार तुम्ही. कल्पना मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ अहो आता तुम्ही कुठेही जायचं नाहीये आणि एवढ्यात तुम्ही निघणार आहात का. तुम्ही आणि कुसुमताई दिवाळीचे 4 दिवस आता तुम्ही इथेच राहायचंय. आता 4 दिवस इथे राहायचंय म्हटल्यावर अस्मिताचं तोंड आता बघण्यासारखं झालेलं असतं. तेव्हा मग मधुभाऊ म्हणू लागतात की अहो लेकीच्या घरचा पाहुणचार हा बापाने जास्त दिवस घ्यायचा नसतो. लेकीचा सुखी संसार फक्त डोळ्यामध्ये साठवायचा आणि लवकरात लवकर लेकीच्या संसारापासून निरोप घ्यायचा. त्यामुळे आता येतो मी. तर कुसुमताई म्हणते की माझं घर म्हणजे मधुभाऊंचंच घर आहे. अर्जुन आता मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ अहो असं का म्हणताय, हे सुद्धा तुमचंच घर आहे की. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की अहो अर्जुन सर, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण तुम्हाला खरं सांगतो आता मात्र मला निघायला हवं हा. मधुभाऊ आता उठलेले असतात. सायलीला मात्र ते अजिबात सहन होत नसतं. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज तुम्ही इतक्यात नका ना जाऊ. माझं मन अजून भरलेलं नाहीये. मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचं आहे. त्यानंतर मला तुमचे पाय चेपून द्यायचे. मधुभाऊ प्लीज तुम्ही इतक्यात नका ना जाऊ. प्लीज मला तुमचा सहवास हवाय. मधुभाऊ सायलीला म्हणतात की सायली साऊ बाळा प्लीज तू मला गळ नको घालूस. असं म्हटल्यावर सायलीला खूप वाईट वाटत असतं. तर मधुभाऊ आता इतक्या लवकर घरातून निघून जात आहे म्हटल्यावर सगळ्यांचा चेहरा आता पडलेला असतो. सगळ्यांनाच वाटत असतं की मधुभाऊनी अजून थोडा वेळ घरामध्ये थांबावं. फक्त अस्मिताला काही असं वाटत नसतं. आता त्याच वेळी तिथे पूर्णा आजी येते आणि पूर्णा आजी म्हणते की अर्जुन
पूर्ण आजी आता डायरेक्ट घरामध्ये आल्यामुळे सगळ्यांचा चेहरा आता बघण्यासारखा झालेला असतो, कारण मधुभाऊ घरामध्ये असतात. आणि ज्यावेळी मागच्या दिवाळीला मधुभाऊ घरी आले होते तेव्हा पूर्ण आजीने त्यांचा तिखट शब्दामध्ये किती अपमान केला होता ही गोष्ट सगळ्यांनाच आठवत असते आणि सगळ्यांनाच ही गोष्ट माहीत असते. मधुभाऊ घरी आले त्यामुळे पूर्ण आईला काही हे आवडणार नाही हे सगळ्यांना कळून चुकतं. खरं तर अस्मितानेच पूर्ण आईला बोलावून घेतलेलं असतं, त्यामुळे पूर्ण आजी घरी आली त्यामुळे अस्मिता मात्र भलतीच खुश होत असते. आता ह्या म्हाताऱ्याची घरातून हाकलपट्टी होईल आणि ते बघण्यासाठी अस्मिता खूप आतुर असते. अस्मिता लगेचच पूर्ण आजीला दारातूनच घेऊन येते आणि म्हणते की पूर्ण आजी अगं तू आलीस, ये 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 असं म्हणून पूर्ण आजीची बॅगही ती आतमध्ये घेऊन येते. मग आता पूर्ण आजीला बघून सर्वजण घाबरलेले असतात. तर पूर्ण आजी रागातच आता अर्जुनला विचारते की अर्जुन, आपल्या घरी कोण पाहुणे आलेत हे तू मला का नाही सांगितलंस आधी? मधुभाऊ आता पूर्ण आजीसमोर हात जोडतात आणि पूर्ण आजीला म्हणतात की मी आता निघतच होतो. पूर्ण आजी आता पुन्हा विचारते की कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मी काहीतरी विचारलंय. सर्वजण आता शांतपणे उभे असतात, कोणीच पूर्ण आजीसमोर काहीच बोलत नसतं. पूर्ण आजी म्हणते की मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्याकडे कोण पाहुणे आले हे मला का कोणी सांगितलं नाही? पूर्ण आजी सायलीला विचारते की सायली हे सगळं काय आहे? तेव्हा सायली म्हणते की अहो पूर्ण आजी, आज यांनी जामिनावर मधुभाऊंना सोडवून आणलंय. पूर्ण आजी आता मधुभाऊंना म्हणते की इथे येण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची अजिबात गरज नाहीये, पण इथून निघालात कोणाच्या मर्जीने? मधुभाऊ म्हणतात की म्हणजे? तेव्हा पूर्ण आजी आता म्हणते की अन्नपूर्णा सुभेदार यांचे व्याही घरी आलेत आणि तेही दिवाळीच्या दिवशी, आणि त्यांचा आदर सत्कार झाला नाही तेही दिवाळीच्या दिवशी, हे कधी शक्य आहे का? आता पूर्ण आजी जेव्हा असं बोलते तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरची कळी खुललेली असते. सर्वांना आता खूप आनंद झालेला असतो, कारण आधी सर्वांना असं वाटत असतं की पूर्ण आजी आता भयंकर चिडणार आणि मधुभाऊंना आता घरातून जायला सांगणार. परंतु परिस्थिती मात्र पूर्णपणे चेंज झालेली असते आणि पूर्ण आजीने मधुभाऊंची बाजू घेत मधुभाऊंना घरात थांबायला सांगितलेलं असतं आणि मधुभाऊंच्या येण्याने पूर्ण आजी सुखावलेली असते. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. अस्मिता मात्र पूर्ण आजीकडेच बघत असते. अस्मिताला वाटत असतं की आता मात्र मधुभाऊ घरातून निघणार आणि घरातून आता मधुभाऊंची हकालपट्टी होणार. हे सगळं बघण्यासाठी अस्मिताचे डोळे आतुर झालेले असतात, परंतु तिच्या डोळ्यासमोर मात्र आता वेगळंच चित्र उभं राहतं आणि आता ती पूर्ण आजीकडे बघू लागते. कुसुमताई आता पूर्ण आजीला म्हणते की तुम्ही मधुभाऊंना व्याही म्हणालात? तेव्हा पूर्ण आजी म्हणते की हो, ते तर व्याहीच आहेत ना आमचे. मधुभाऊ म्हणजे सायलीचे मानस वडील आणि अर्जुनचे मानस सासरे आहेत. या घरचे व्याहीच झाले की नाही? आणि तसंही अनावधानाने मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळी माझ्याकडनं यांचा अपमान झाला होता. तेव्हा मात्र पूर्ण आजीचे ते शब्द पूर्ण आजीलाच आठवत असतात. कशा प्रकारे पूर्ण आजी मधुभाऊंना बोलली होती आणि मधुभाऊ आल्याने तिला अजिबात चांगलं वाटलं नव्हतं. म्हणूनच ती अर्जुनला म्हटली होती की अर्जुन, तू कोणाला विचारून यांना घरात घेऊन आलायस? तू ह्या गुन्हेगाराला का आतमध्ये घेऊन आलास? तेव्हा अर्जुन म्हटला होता की अगं पूर्ण आजी, गुन्हेगार कसले, ते सायलीचे बाबा आहेत. पूर्ण आजी अर्जुनला म्हटली होती की हे काय तुझं कोर्ट नाहीये, हे आपलं घर आहे आणि आपल्या या घरामध्ये मला कोणीही खुनी किंवा दरोडेखोर नकोय. आता पूर्ण आजी हे जे मधुभाऊंबद्दल जे काही बोललेली असते त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्याबद्दल तिलाच वाईट वाटत असतं. पूर्ण आजी म्हणते की हो, मागच्या वेळी मी मधुभाऊंना वाटेल ते बोलले होते, ती माझ्याकडनं चूक झाली होती, परंतु यावेळी मी मात्र माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घेणार आहे. बरं झालं मधुभाऊ तुम्ही इथेच आले आणि बरं झालं अस्मिताने मला फोन करून सांगितलं की मधुभाऊ इथे आलेत म्हणून. सर्वजण शॉक होतात की अरे बापरे, अस्मिताने पूर्ण आजीला सांगितलं की मधुभाऊ इथे आले. मग प्रताप म्हणतो की अच्छा पूर्ण आजी म्हणजे अच्छा पूर्ण आई, म्हणजे आम्हाला आत्ता कळलं की तुझ्या इथे अचानक येण्याचं कारण अस्मिता आहे. तर पूर्ण आजी म्हणते की हो. तर अस्मिता आता स्वतःची चूक आणि स्वतःचे कान लपवण्यासाठी म्हणत असते हो, मधुभाऊ आले म्हणून मीच पूर्ण आजीला सांगितलं, म्हणजे मधुभाऊंची आणि पूर्ण आजीची भेट व्हावी असं मला वाटत होतं, म्हणून मी मधुभाऊंना सांगितलं, असं अस्मिताचं म्हणणं असतं. पण अस्मिता मात्र किती नाटकी आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असतं. पूर्ण आजी आता मधुभाऊंसमोर हात जोडते. मधुभाऊंना ती म्हणते की मधुभाऊ, खरं तर मागच्या दिवाळीमध्ये मी तुमचा खूप अपमान केला, तुम्हाला वाटेल ते बोलले, प्लीज त्यासाठी मला माफ करा. मधुभाऊ आता पूर्ण आजीला म्हणतात की नाही हो, तुम्ही असा हात जोडू नका, खरं तर तुम्ही माझ्यापेक्षाही मानाने खूप मोठे आहात. पूर्ण आजी म्हणते की तुम्ही मला माफ केलं हे मी तेव्हाच समजेल जेव्हा ही दिवाळी तुम्ही आमच्यासोबत राहून घालवाल. आणि लेकीच्या सासरी मी तुम्हाला थांबायला नाही सांगते तर लेकीच्या घरी थांबायला सांगते. मग तुम्ही 4 दिवस हक्काने राहून दिवाळी इथे साजरी कराल ना?
पूर्णा आजीचे हे शब्द ऐकून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. अस्मिता मात्र मनामध्ये म्हणत असते की पूर्णा आजी, मी तुला या गोष्टीसाठी इथे नव्हतं बोलवलं, माझे मात्र सगळे फासे कसे काय उलटे पडतात. मधुभाऊ पूर्णा आजीला म्हणतात की पूर्णा आई, तुम्ही मानाने खूप जास्त मोठे आहात आणि तुमचा अनादर मी कसा काय करू शकतो. तुमच्या या नातवाने मला तब्बल 1.5 वर्षानंतर हे मोकळं आभाळ दाखवलं. तुम्ही मला व्याह्याचा मान दिलाय, त्यामुळे तुमचा आज्ञेचा मान सुद्धा मी राखलाच पाहिजे ना. मधुभाऊ आता आपल्यासोबतच थांबणार हे ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि सायलीचा आनंदी चेहरा बघून अर्जुनला खूप आनंद होत असतो. तर इकडे प्रियाने स्वतःला रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि तिचे हे सर्व नाटकं चालू असतात. तर प्रतिमा आणि रविराज दोघंही आता प्रियाला बोलवण्यासाठी येतात. मग रविराज दार वाजवत असतो आणि प्रियाला म्हणत असतो की तन्वी, अगं काय चाललंय हे, पटकन दार उघड आणि बस झाली तुझी नाटकं बंद कर आणि दरवाजा उघड. मग प्रिया नाटकं करत आतूनच म्हणत असते की बाबा, तुम्हाला माझी नाटकंच वाटणार ना, तुम्हाला प्रत्येक वेळी माझीच तर चूक दिसते. पण बाबा, मी अशी का वागते, तुम्ही मात्र हे कधीच समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत. बाबा, अहो सगळ्या सुभेदारांनी मिळून मला फसवलंय. अहो आमच्या साखरपुड्याच्या दिवशी तो अर्जुन त्या सायलीसोबत लग्न करून आला होता ना, हे तुम्हालाही माहिती आहे. तेव्हा तर तुम्ही तिथे होतात ना, तुम्हाला सगळी परिस्थिती माहीत आहे, तरी सुद्धा तुम्ही मलाच का ब्लेम करत असता प्रत्येक वेळी. तेव्हा रविराज आता प्रियाला सांगत असतो की अगं तन्वी, आता त्या जुन्या गोष्टी झाल्या, पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी का म्हणून उकरून काढायच्या. तुला मी सांगतोय ना दार उघड म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा, अहो बाबा, जखमा कधीच जुन्या होत नसतात आणि तुम्ही मला समजून घेण्याच्या ऐवजी प्रत्येक वेळी मला बोलत असतात आणि माझेच दोष मला दाखवत असतात. परंतु बाबा, तुम्ही माझी साईड मात्र कधी घेत नाही. प्रतिमा म्हणते की अगं तन्वी, तू दरवाजा उघड, मग आपण शांतपणे बोलूयात ना. प्रिया म्हणते की नाही, मी आता अजिबात बाहेर येणार नाही, इथे माझं कोणीच नाहीये. मला खरं तर वाटलं होतं की मला माझे आई बाबा मिळाले, परंतु जे आई बाबा त्यांच्या मुलीच्या पाठीशी उभे राहू शकले नाही, ते आई बाबा तरी कुठले. रविराज आता थोडा घाबरत असतो. तो प्रियाला म्हणत असतो की हे बघ तन्वी, मी तुला सांगतोय की तू टोकाची भूमिका घेऊ नकोस, तू प्लीज दरवाजा उघड. अगं मी तुला तुझ्या चुका दाखवून दिल्या म्हणजे मी तुझा बाप नाहीये असं होतं का. अगं शेवटी खरा बाप तर हेच करतो ना. आपलं बाळ जर कुठे काही चुकत असेल तर त्याला सांगणं हे बापाचंच कर्तव्य आहे ना. प्रतिमा सुद्धा प्रियाला म्हणत असते की तन्वी, अगं तू दरवाजा उघड, आपण नीट बोलूयात, शांतपणे बोलूयात. रविराज प्रियाला म्हणत असतो की तुला सांगतोय ना तन्वी, तू दरवाजा उघड, हे बघ तुला माझी शपथ आहे, दरवाजा उघड. अगं तन्वी, तू पटकन दार उघड. आता रविराजला खूप भीती वाटत असते की तन्वीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये आणि ती आता स्ट्रेसमध्ये आहे म्हटल्यावर ती काही करू शकते, म्हणून आता रविराज खूप घाबरत असतो. आणि रविराजने आता स्वतःची शपथ प्रियाला घातलेली असते, त्यामुळे प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो. खरं तर दार उघडण्याची तिची खूप इच्छा असते, पण रविराजने रडून रडून तिला विचारायला पाहिजे, रडून रडून सांगायला पाहिजे की दार उघड. परंतु रविराजने मात्र ओरडून ओरडून आणि रडून रडून तिला सांगायला पाहिजे की दरवाजा उघड, दरवाजा उघड. तेव्हा कुठे जाऊन प्रिया दरवाजा उघडणार असते. आणि आता रविराजने तिला शपथ घातली आहे म्हटल्यावर इथे प्रश्नच संपतो. पूर्णा आजीने सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ आता इथेच थांबणार असतात, सुभेदारांच्या घरी थांबणार असतात. कल्पना म्हणते की मधुभाऊ, मग आता तुम्ही कुठेही जाणार नाही ना. मधुभाऊ म्हणतात की नाही. कल्पना आता पूर्णा आजीला म्हणते की पूर्णाई, खरं तर तुम्ही अगदी वेळेत आला बघा. अहो आम्ही मधुभाऊंना मगाचपासून कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मधुभाऊ काय आमचं ऐकायलाच तयार नव्हते. आणि हो कुसुम, तू सुद्धा कुठे जायचं नाहीये बरं का. हे बघ, सायलीने जर असा हट्टीपणा केला ना तर मी तिचे कान पिळते आणि तुझेही कान मी पिळेल बरं का. असं म्हटल्यावर कुसुम हसू लागते आणि म्हणते की नाही, मीही कुठे जाणार नाही, मी तुमच्यासोबतच असेल. आणि तसंही असं हक्काने कान पिळणारा माणूस भेटायला सुद्धा नशीब लागतो. तर इकडे प्रिया आता बाबांनी शपथ घातली आहे मला म्हणून मी दरवाजा उघडला असं दाखवण्यासाठी जाते आणि आता रविराज आणि प्रतिमा दारात उभे असताना दरवाजा उघडते. प्रिया ही रडण्याचं नाटक करत असते. रविराज प्रियाला म्हणत असतो की तन्वी बाळा, अगं मी तुझ्यावर असं रागवून नाही राहू शकत आणि तुलाही असं नाही बघू शकत. मला सांग की मी कसा तुझ्यावर एवढा चिडेल. प्रिया म्हणते की हो बाबा, परंतु तरी सुद्धा तुम्ही चिडलातच ना. रविराज प्रियाला सांगू लागतो की अगं परंतु सुभेदारांच्या घरामध्ये जे काही झालं त्यातून फक्त तुझा अपमान नाही झालाय तर माझा सुद्धा तिथे अपमान झालाय. अगं तिथे कोणी तोंडावर जरी बोललं नसलं तरी सुद्धा लाजेने मला मात्र मान खाली घालावी लागली ना ग. आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळे झालंय तन्वी. अगं मी तुला किती वेळा वॉर्न केलंय, तुला किती वेळा मी सांगितलंय, तरी सुद्धा तू असं का करतेस. प्रिया म्हणते की अहो बाबा, मी प्रयत्न करतेय, तुम्हाला माहितीये माझे प्रयत्न तुम्हाला दिसतात, परंतु मला मात्र त्या घरात पाऊल ठेवायचं नाही, ही शिक्षा खूप मोठी होईल.
बाबा अहो त्या घरात मला जायचं आहे, तिथे माझी पूर्ण आजी आहे, मामा मामी आहेत, अस्मिता माझी मैत्रीण तिथे आहे आणि मी तिथे जायचं नाही, त्यांना मी भेटायचं नाही का? म्हणून तर फक्त माझा एकदा तोल गेला म्हणून. रविराज म्हणतो की अगं पण तन्वी, मी कुठल्या तोंडाने त्यांना जाऊन सांगू की तुम्ही तन्वीला माफ करा म्हणून. प्रिया म्हणते की अहो बाबा, पण तुम्हीच मला सांगा की दिवाळीच्या एवढ्या मोठ्या दिवशी मी माझ्या माणसांना भेटायचं नाही, मी माझ्या माणसांचा आशीर्वाद आणि दिवाळीच्या दिवशी मी माझ्या माणसांना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा नाही. खरंच बाबा, मी एवढ्या लायकीची नाही आहे का? मी खरंच एवढी क्रूर आहे का? प्रिया आता रडण्याचं नाटक करत असते. ते बघून रविराजलाही वाईट वाटत असतं आणि प्रियाचे हे अश्रू बघून आता प्रतिमा सुद्धा त्यावर भुललेली असते आणि तिलाही वाईट वाटत असतं. विमल इकडे सायलीला म्हणत असते की अहो सायली ताई, आता तरी रडायचं थांबा, अहो दोघंही थांबताय आता. अर्जुन सायलीला म्हणतो की अगं सायली, तुला माहितीये का तू आता कशी दिसतेस? जेव्हा 2-3 वर्षाची मुलगी आणि नर्सरीच्या वेळी जेव्हा तिचे बाबा तिला पहिल्यांदा शाळेमध्ये सोडतात ना आणि जेव्हा ते शाळेतून पुन्हा घरी जायला लागतात ना, तेव्हा मात्र जी मुलगी रडताना जशी दिसते अगदी तशी तू दिसतेस. अगं अगदी तशीच दिसते माहितीये तू. पाठीवर तुझ्या बॅग नाहीये आणि तो सेफ्टी रुमाल असतो ना, तो तुझ्याकडे नाहीये, बाकी सगळी मात्र तू तशीच दिसते. असं म्हटल्यावर आता सर्वजण हसू लागतात. तर सायली रडत असताना सुद्धा अर्जुनचा हा जोक ऐकून हसते. मधुभाऊ म्हणतात की आता या क्षणी मला जर कोणी विचारलं की आदर्श नवरा कोण असतो, तर मी असं सांगेल, जेव्हा बायकोच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो तिला हसवू शकतो ना, तो खरा आदर्श नवरा असतो. आणि हीच गोष्ट आता माझ्या जावे बापूने माझ्या चाऊसोबत केली. प्रताप म्हणतो की मधुभाऊ असं काय करताय, तो माझा मुलगा आहे, तो असणारच एक आदर्श नवरा. सायली तेव्हा आदरानेच अर्जुनकडे बघत असते. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावे बापू, आयुष्यभर नेहमी असेच राहा. तेव्हा अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स मधुभाऊ, आम्ही आयुष्यभर असेच असणार आहोत, आम्ही दोघंही आयुष्यभर सोबतच राहणार आहोत, असं अर्जुन फार खुशीने असं म्हणत असतो. तेव्हा सायली मात्र अर्जुनकडेच बघत असते आणि मग अर्जुनला समजतं की आपण काय बोलून गेलोय. विमल म्हणते की वहिनी, मी पाहुण्यांची खोली साफ करून येते. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे. सायली मधुभाऊंना म्हणते की सायली पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी, तोपर्यंत मी मधुभाऊंना माझ्या खोलीमध्ये घेऊन जाऊ? पूर्ण आजी म्हणते की अगं विचारतीयस का, जा ना घेऊन. सायली मधुभाऊंना म्हणते की चला मधुभाऊ, मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आज, चला बरं. असं म्हणत आता सायली मधुभाऊंना घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. अर्जुनला मात्र टेन्शन आलेलं असतं. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की मधुभाऊ निघून गेल्यानंतर सायली सुद्धा निघून जाईल, माझ्या मनातली ही भीती खरी ठरेल का? अर्जुन या गोष्टीचा विचार करत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली मधुभाऊंना अर्जुनची तारीफ करत सांगत असते की मधुभाऊ, ते खरं तर माझ्यासाठी सगळ्याच नात्यांचे मिश्रण आहेत. खरं तर ते कधी आई बनून माझ्यावर प्रेम करतात, कधी कधी ते माझ्यावर माया लावतात, कधी कधी वडील बनून माझं रक्षण देखील करतात. मधुभाऊ तुम्हाला सांगू, ते माझ्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाही. सायली आणि मधुभाऊ जेव्हा बोलत असतात तेव्हा अर्जुन हा मधुभाऊ आणि सायलीसाठी चहा घेऊन आलेला असतो. मधुभाऊंना अर्जुनचा स्वभाव खूप आवडलेला असतो. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की खरं तर माझ्या मुलीने खरंच नशीब काढलंय की तिला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. अर्जुन तेव्हा मधुभाऊंना सांगतो की ॲक्च्युली नशीब तर मी काढलंय मधुभाऊ, कारण मला सायलीसारखी बायको मिळाली आहे. तेव्हा सायली आता प्रेमानेच अर्जुनकडे बघत असते. आणि मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.